प्रकरण 9. मिशन सिक्कीम. गंगटोक. 9 एप्रिल 1975. बुधवार. तिकडे दूरवर कांचनगंगाची शिखरे सोन्यासारखी झळाळू लागली की, या राजधानीच्या शहराची सकाळ उजाडते. हळूहळू ती सूर्याची किरणे कांचनगंगाला मूळचा बर्फाळ पांढरा रंग देत देत गंगटोकच्या पहाडांवर उतरतात. तेव्हा हे शहर कामाला लागलेले असते. आजही तेथील दिवस केव्हाच सुरू झाला होता. पहाटेपासून धावपळ सुरू होती राजवाड्यात. सिक्कीमचे धर्मराजे, चोग्याल, पाळडेन थोंडुप नामग्याल केव्हाच तयार होऊन बसले होते. दिल्लीहून त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आवतण आले होते. त्यांना तातडीने भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. गंगटोकपासून जवळचे विमानतळ म्हणजे बंगालमधील बागडोगरा. तेथपर्यंत महाराजांना नेण्यासाठी भारतीय लष्कराने खास हेलिकॉप्टरची सोय केली होती. त्यांची निघण्याची तयारी झाली होती. मर्सिडीज प्रवेशद्वारात तयार होती. एका अधिकाऱ्याला शाही प्रार्थना मंदिरातील लामांकडे प्रस्थानाचा मुहूर्त काढण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे अन्य अधिकारी इंदिरा गांधींशी काय बोलणी करायची, याचे धोरण ठरवत होते. अशा वेळी महाराणीसाहेब होप कुक मात्र राजवाड्यात नव्हत्या. 2 वर्षांपूर्वीच त्या मुलांसह अमेरिकेला निघून गेल्या होत्या. चोग्याल यांच्या मनात त्यांच्याबद्दल फार प्रेम होते. अशातला भाग नाही. ते कधीच आटले होते. 52वे वर्ष लागले होते त्यांना. पण या वयातही त्यांचे एका बेल्जियन महिलेबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. तसे होप कुक याही त्यांच्याशी एकनिष्ठ होत्या, असे नव्हे. महाराजांच्या मद्यासक्तीला त्या विटल्या होत्या. त्यांचेही एका अमेरिकी व्यक्तीशी नाते जुळले होते. राजा व राणी यांचे संबंध आता संपल्यातच जमा होते. पण या काळात राणी असत्या, तर राजेसाहेबांना तेवढाच आधार मिळाला असता. काळ मोठाच कठीण होता. बाहेर राज्य पेटले होते. चोग्याल म्हणजे धर्मराजे. परंतु आता राज्यातील प्रजा त्यांना राजा मानण्यास तयार नव्हती. 11 पिढ्या चालत आलेली ही राजवट, ती आता धोक्यात आली होती. राजेशाही विरोधात निदर्शने, मोर्चे सुरू होते. चोग्याल समर्थक आणि विरोधक यांच्यात हाणामाऱ्या होत होत्या. कटकारस्थानांना ऊत आला होता. तशात 2च दिवसांपूर्वी चोग्याल यांचे एडीसी कॅप्टन सोनम योंगदा यांना सिक्कीम काँग्रेसच्या नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. त्या कटाची मुळे राजवाड्यापर्यंत आलेली होती. एकूण परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली होती. खरे तर परिस्थितीच्या गांभीर्याची नीटशी कल्पना अजून राजेसाहेबांनाही आलेली नव्हती. त्यांची बहीण कुकुला हे सिक्कीमच्या राजकारणातील एक प्रस्थ. ती स्वतंत्र सिक्कीमची कट्टर पुरस्कर्ती. त्यासाठी राजकारण रचण्यात तिचाही मोठा हात होता. होप कुक अमेरिकेला निघून गेल्यानंतर तिचाच आधार चोग्याल यांना होता. पण या क्षणी ती कोलकात्यात भारतीय पोलिसांच्या नजरकैदेत होती. त्यांचे भारतापासून फुटून निघण्याचे सर्व मनसुबे आता मातीत मिळाले होते. चोग्याल यांना मात्र अद्याप त्याची गंधवार्ताही नव्हती. परंतु तरीही ते अस्वस्थ होते. त्या स्थितीतच त्यांनी भारत सरकारने नेमलेल्या राजकीय अधिकाऱ्याला पत्र लिहायला घेतले. अजून महाराजांचा स्टेनोग्राफर उगवला नव्हता. तेव्हा ते स्वतःच टाईपरायटरवर बसले. पंतप्रधानांनी मला उद्या सकाळी भेटण्यासाठी बोलावले असल्याने मी तुम्ही केलेल्या व्यवस्थेनुसार निघत आहे. परंतु माझ्या कानावर काही गावगप्पा आल्या आहेत की, आजपासून जोरदार संघटित आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. राजवाड्यावर आणि सिक्कीम गार्डवर हल्ल्याचा त्यांचा हेतू आहे. यातून भारताच्या लष्करी हस्तक्षेपाची शक्यता आहे, अशीही अफवा आहे. यात काहीही तथ्य नाही, याबद्दल माझी खात्री आहे. मी दिल्लीला असताना माझ्या अनुपस्थितीत तसे काही होणार नाही, याची आपण काळजी घ्यावी, अशी माझी आपणास विनंती आहे. त्यांनी हे पत्र आपल्या एका सेवकाकरवी, इंडिया हाऊस, ला पाठवून दिले. 2 तास होत आले होते. सकाळचे सुमारे 9:30 वाजले होते. अचानक फोनची घंटी वाजली. इंडिया हाऊसमधून राजकीय अधिकारी सरदार गुरुबचनसिंग फोनवर होते. दिल्ली भेट रद्द झाल्याचा निरोप त्यांनी दिला. चोग्याल यांना काहीच समजत नव्हते. दिल्लीला का बोलावण्यात आले, याचा अंदाज नव्हता. आता भेट का रद्द केली, हे कळत नव्हते. त्यांच्या अस्वस्थतेत आणखी भर पडली होती.
अशा वेळी मद्य कामाला येते. पण त्याला अजून अवकाश होता. सकाळचे 11 वाजायचे होते. एकदा 11चे टोल पडले की राजवाड्यासमोरच्या हिरवळीवर त्यांच्यासाठी मद्यपानाची व्यवस्था करण्यात येई. ही त्यांची रोजची सवय. मद्याचे चांगलेच भोगते होते ते. सकाळी सहसा जिन टॉनिकने त्यांच्या मद्यपानास सुरुवात होई. कधीकधी इतर मद्येही असत. 2-3 कडक पेग घेतल्याशिवाय त्यांचे दुपारचे भोजन सुरू होत नसे. एकदा ते मंतरलेले पाणी पोटात गेले की मग त्यांचे तोतरे पण अधिकच गडद होई. पण त्याला अजून अवकाश होता. राजवाड्यात जमलेल्या दरबाऱ्यांबरोबर राजपुत्र तेनजिंग यांच्याशी चर्चेत त्यांनी मन गुंतवले. विषय अर्थातच सिक्कीममधील आंदोलनांचा होता. भारतीय लष्कराने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या जमवाजमवीचा होता. राजेशाहीच्या विरोधकांना कसा धडा शिकवायचा याचा होता. एव्हाना राजवाड्याच्या आवारातली सकाळची घाईगडबड शांत झाली होती. चोग्याल यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्यामुळे कॅप्टन रोलँड ख्रिस्तोफर छेत्री यांना आता फारसे काही काम उरले नव्हते. दुपारचे 12:30 वाजत आले होते. हातातील कामे आटोपून ते जेवण्यासाठी घरी गेले. कमरेचा बेल्ट, डोक्यावरची टोपी काढून त्यांनी बाजूला ठेवली. मनात सहजच कसलीशी शंका आली, म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली. बाहेर, राजवाड्याच्या वरच्या बाजूच्या पहाडावर, CRP च्या गणवेशातील जवानांच्या 2 रांगा त्यांना दिसल्या. पहाडातून येणाऱ्या रिच रोडवरून खाली लष्कराचे ट्रक आणि जीपगाड्या येत होत्या. कॅप्टन छेत्री यांची शंका खरी ठरली होती. 3 दिशांनी भारतीय लष्कराने चाल केली होती. फर्स्ट पॅराट्रूपर्स, 13 जम्मू अँड काश्मीर मिलिशिया आणि 16 जाट आणि त्यांच्या सहाय्यासाठी आर्टिलरी ब्रिगेड. शिवाय लागलीच आणखी काही मदत, तर त्यासाठी 17 माउंटन डिव्हिजन सज्ज ठेवली होती. पाहता पाहता जवानांनी राजवाड्याला वेढा घातला. काही भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते, बाहेरची ही धामधूम पाहताच चोग्याल यांनी तातडीने हॅम रेडिओवरून चीनशी संपर्क साधला. ते हौशी रेडिओ ऑपरेटर होते. AC-3PT ही त्यांची कॉल साइन. सिक्कीम भारताने अन्यायाने ताब्यात घेतले असे मानणाऱ्या काही सिक्कीम अभ्यासकांच्या मते त्यांनी त्यावेळी रेडिओचा वापर केलाच नाही. तो का केला नाही, हे एक गूढच आहे, असे त्यांचे म्हणणे. परंतु भारतीय गुप्तचर सांगतात की त्यांनी चीनला साद घातली होती. चीनने मात्र त्यावेळी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्या काळात ना चीनने सिक्कीम वा अन्य ठिकाणी भारताच्या सीमेवर कोणत्याही प्रकारची लष्करी व्यूहात्मक हालचाल केली, ना अमेरिकेने काही प्रतिक्रिया दिली. इकडे राजाचे निष्ठावंत रक्षक अजूनही भारतीय जवानांना विरोध करत होते. परंतु ते अवघे 2 कसे. भारतीय जवान किमान 5,000. भारतीय लष्करानेच त्या रक्षकांना प्रशिक्षण दिले होते. त्या बळावर ते किल्ला लढवत होते. पण ते किती वेळ टिकाव धरणार? अर्ध्या तासाच्या आत जवानांनी राजवाड्यावर कब्जा केला. त्या सर्व रक्षकांना अटक केली. एका ट्रकमध्ये कोंबून दूर नेले. चोग्याल यांना तेथेच नजरकैदेत ठेवण्यात आले. कोणीतरी राजवाड्याच्या वर दर्शनी भागात फडकत असलेला चोग्याल यांचा ध्वज उतरवला. तेथे भारताचा तिरंगा फडकवला. तेव्हा दुपारचे 1 वाजत आले होते. भारताच्या ईशान्य टोकाला असलेल्या एका मांडलिक राज्याचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले होते. गंगटोकच्या रस्त्यावर सामान्य नागरिक आनंदाने बेहोश होऊन नाचत होते. चे प्रमुख रामेश्वर नाथ काव, चे कोलकात्यातील सहसचिव फणींद्रनाथ तथापि एन. बॅनर्जी आणि सिक्कीममधील ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी अजितसिंग सॅली यांनी 1972 च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आखलेली सिक्कीम विलिनीकरणाची योजना मुळाबरहुकूम पार पडली होती. अमेरिका आणि चीन, पाकिस्तान यांच्या नाकावर टिच्चून हे राज्य भारतात सामील करून घेतले होते. तेही तेथील बहुसंख्य जनतेच्या संमतीने. खरे तर ही संमती ही भारतीय गुप्तचरांनी निर्माण केली होती. त्या संमती मुळेच CIAचे डाव उधळले गेले होते आणि चीन, पाकिस्तानचेही. भारताने लष्करी कारवाई करण्यापूर्वी 2च महिने आधी, फेब्रुवारी 1975 मध्ये चोग्याल नेपाळला गेले होते.
काठमांडूमध्ये त्यांनी पाकिस्तानचे राजदूत आणि चीनचे उपपंतप्रधान शिन सिल्यू यांची भेट घेतली होती. या दोघांनी, एवढेच नव्हे, तर नेपाळचे राजे बिरेंद्र यांनी त्यांना सिक्कीमचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत उपस्थित करण्याचा सल्ला दिला होता. तुम्ही आता सिक्कीमला परतू नका. सिक्कीमच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही एक वेगळी योजना आखलेली आहे, असे चीन आणि पाकिस्तान यांनी चोग्याल यांना त्यावेळी सांगितले होते. ही माहिती चोग्याल यांचे एडीसी कॅप्टन योंगदा यांच्या चौकशीतून नंतर उघड झाली. पण चीन आणि पाकिस्तान यांच्या त्या योजनाही ने धुळीस मिळवल्या होत्या. 3च वर्षांपूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर आणि यांनी पाकिस्तानची फाळणी केली होती. आता भारतीय संघराज्यात एक राज्य सामील करून घेतले होते. मोठी रंजक कहाणी आहे तीर्थरूप. जागतिक राजकारणाच्या एका विशाल रंगमंचावर घडते ही कहाणी. सिक्कीम हा त्या रंगमंचाचा केंद्रस्थानीचा भाग. हिमालयाच्या कांचनगंगा या शिखराच्या छायेतले हे छोटेसे राज्य. सुमारे 7,000 चौरस किलोमीटरचा विस्तार त्याचा. म्हणजे गोव्याहून साधारणत दुप्पट आकार. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते तिन्ही बाजूंनी परराष्ट्रांनी वेढलेले आहे. पश्चिमेला नेपाळ, उत्तर आणि ईशान्येला तिबेट, तेथे चीनने ठाण मांडलेले, आणि पूर्वेला भूतान. यामुळे भारताच्या संरक्षण व्यूहरचनेच्या दृष्टीने हे राज्य अत्यंत महत्त्वाचे. भारताचा नकाशा पाहिला की ईशान्येकडची राज्ये आणि बंगाल यांच्यात कोंबडीच्या मानेसारखा एक चिवाळ अरुंद भाग दिसतो. चिकन नेक म्हणून तो ओळखला जातो. भूतानच्या ताब्यातील डोकलामच्या पठारावर 2017च्या जुलैमध्ये आपला हक्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चीनने केले, तेही कोंबडीची मान आपल्या हातात यावी याकरता या छोट्याशा पठारापेक्षा सिक्कीम तर केव्हाही उपयुक्त. ते हातात आले, तर ही कोंबडीची मान केव्हाच मुरगाळून संपूर्ण ईशान्य भारताचाच तुकडा बाजूला काढता येईल. ते कदापि होऊ नये, याकरता हे राज्य भारतात राहणे अत्यावश्यक. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे राज्य भारताच्या पंखाखाली आले. एरवी ते ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली असले, तरी त्याचे स्वातंत्र्य टिकून होते. ते भारताच्या संरक्षणाखाली आले, तरी तेथील राजघराण्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा भारत सरकारचा कोणताही हेतू नव्हता. त्या अनुषंगाने स्वातंत्र्यानंतर लगेचच 27 फेब्रुवारी 1948 रोजी भारत सरकारने सिक्कीम दरबाराशी जैसे थे करार केला होता. पुढे 5 डिसेंबर 1950 रोजी भारत सिक्कीम शांतता करारही करण्यात आला. या कराराने सिक्कीम हे भारताच्या रक्षणाखालील मांडलिक राज्य बनले. केंद्र सरकारकडे संरक्षण, परराष्ट्र संबंध, दळणवळण, जकात असे विषय ठेवण्यात आले. अंतर्गत राज्यकारभार सिक्कीमच्या हाती सोपवण्यात आला. 2 टप्पे हीच व्यवस्था सुरू होती. या काळात सिक्कीमचे राजे होते ताशी नामग्याल. 1963 साली त्यांचे निधन झाले. पण त्या आधीपासूनच सिक्कीमच्या राजकारणात त्यांचे पुत्र पाल्डेन थोंडुप नामग्याल यांनी आपला जम बसवला होता. सिक्कीमच्या कहाणीत 4 पात्रे फार महत्त्वाची. एका बाजूला पाल्डेन थोंडुप नामग्याल, त्यांची पत्नी होपकुक आणि त्यांच्या विरोधात सिक्कीमचे जननेते काझी लेंडुप दोर्जी आणि त्यांची पत्नी काझीनी एलिसा मारिया. सिक्कीम विलीनीकरण नाट्याची सर्व पटकथा या 4 पात्रांभोवती फिरत होती. वस्तुत हे राज्य भारतात विलीन करण्याची कोणतीही योजना किमान 1966 पर्यंत, म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधानपदी येईपर्यंत तरी भारतीय राज्यकर्त्यांच्या मनात नव्हती. पण 1963 मध्ये ताशी नामग्याल यांच्या मृत्यूनंतर पाल्डेन थोंडुप नामग्याल यांच्याकडे सत्ता आली आणि परिस्थिती पालटू लागली. तोवर आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताच्या प्रतिमेला काहीसे ग्रहण लागले होते. 1962च्या पराभवाने खुद्द जवाहरलाल नेहरू यांच्यावर आघात केला होता. भारताचा दबदबा कमी झाला होता. या परिस्थितीत नव्या राजाच्या मनातील महत्त्वाकांक्षेला पंख फुटले. त्याला आणखी एक नाजूक कारण होते. ते म्हणजे राजाची राणी. पहिली नव्हे, दुसरी. पहिली राणी सेंगे डेकी ही एका प्रतिष्ठित तिबेटी कुटुंबातली. 7 वर्षे तिने संसार केला.
1957 मध्ये 2 मुले आणि 1 मुलगी मागे सोडून ती कालौश झाली. त्या धक्क्याने राजे मद्याच्या आहारी गेले. अशीच 6 वर्षे गेली आणि एके दिवशी त्यांना दार्जिलिंगमध्ये होप कूक भेटली. 22 वर्षांची ती अमेरिकन तरुणी. सॅन फ्रान्सिस्कोहून भारतात आलेली. पंडित नेहरूंची आंतरराष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या भूमिकेची प्रशंसक. त्यांच्या आकर्षणामुळे ती भारतात आली होती. दार्जिलिंगमध्ये तिची पाल्डेन यांच्याशी भेट झाली. आणि दुसऱ्याच भेटीत त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. ती सांगते, त्यांच्या डोळ्यांच्या वेदनेने भरलेल्या डोळ्यांच्या प्रेमात मी पडले. दोघांचेही एकाकीपण त्यांना एकमेकांजवळ घेऊन आले होते. 1963 मध्ये त्यांनी लग्न केले. विवाहानंतर ती राजवाड्यात आली आणि तिच्याही महत्वाकांक्षा फुलू लागल्या. आपण एका स्वतंत्र राज्याची महाराणी बनावे, असे तिला वाटू लागले. तोवर तिचे सीआयएशी संबंध नव्हते. निदान तसे पुरावे नाहीत. पण तिच्या विवाहाच्या निमंत्रितांच्या यादीत असलेली परदेशी पाहुण्यांची नावे आणि त्यांची उपस्थिती पाहूनच भारतीय गुप्तचरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. विवाहानंतर हळूहळू तिने राज्यकारभारात भाग घेण्यास सुरुवात केली. सिक्कीमी अस्मिता टोकदार करण्यास सुरुवात केली. याचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे उपाधीतील बदल. सिक्कीमच्या राजाला महाराज ही भारतीय उपाधी देण्यात आलेली होती. ती 1965 मध्ये बदलण्यात आली. त्याऐवजी ते चोग्याल धर्मराजे म्हणून ओळखले जाऊ लागले आणि महाराणीचे नामांतर ग्याल्मो असे करण्यात आले. त्या दोघांचे वारंवार होणारे परदेश दौरे पाहून तर भारतीय गुप्तचर संस्थांचा तिच्यावरील संशय अधिकच बळकट होऊ लागला. या दौऱ्यांमध्ये ती चोग्याल आणि स्वत ला स्वतंत्र राज्याचे महाराज आणि महाराणी म्हणून पेश करत असे. सिक्कीममधील ही राजेशाही अर्थातच बहुसंख्य नागरिकांना अमान्य होती. सिक्कीम राज्य काँग्रेस तर 1947 पासून त्या विरोधात लढत होती. परंतु 1950 च्या भारत सिक्कीम शांतता कराराने त्यांच्या लढण्यातील निम्मे बळच नाहीसे झाले होते. आता मात्र परिस्थिती बदलली होती. चोग्याल आणि ग्याल्मो होप कूक यांना स्वतंत्र राज्याची स्वप्ने पडू लागली होती. चीनची त्यांना फूस होतीच. अतिशय धूर्तपणे चीन आपल्या चाली खेळत होते. एप्रिल 1965 मध्ये पाल्डेन थोंडुप नामग्याल यांनी स्वत ला चोग्याल म्हणून जाहीर केले. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने चीनतर्फे त्यांना खास शुभेच्छा संदेश पाठवण्यात आला होता. वस्तुत सिक्कीम हे भारताच्या संरक्षणाखालील राज्य. त्याचे परराष्ट्र धोरण ही भारताच्या अखत्यारीतील बाब. असे असताना अशा प्रकारे थेट संदेश पाठवणे हा आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंगच. भारताने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. परंतु चीनी राज्यकर्ते जाणीवपूर्वक तसे करत होते. या बाह्यशक्तींप्रमाणे चोग्याल आणि होप कूक यांच्या महत्वाकांक्षांना खतपाणी घालीत होती. ती त्यांच्या दरबारातील काही मंडळी आणि भुतिया जमीनदार. हे सारे बौद्ध धर्मीय. भुतिया लेपचा जमातीचे. ते सिक्कीमचे मूळ रहिवासी. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी त्यांचे प्रमाण होते सुमारे 25%. बाकीचे सारे नेपाळी गोरखे. ते धर्माने हिंदू. सिक्कीममधील राजा विरुद्ध प्रजा या संघर्षाला हा एक महत्त्वाचा कोन होता आणि त्याचे कारण धर्माप्रमाणेच जमीनमालकीच्या विषम प्रमाणात होते. राज्यातील कसदार सुपीक जमिनींची मालकी ही प्रामुख्याने भुतिया लेपचांकडे होती. सिक्कीम राज्य काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने नेपाळी गुरख्यांचा. ताशित सेरिंग हे त्याचे पहिले अध्यक्ष. 1949 मध्ये या पक्षाने जे पहिले जोरदार सत्याग्रह आंदोलन केले, त्यातील एक प्रमुख मागणी भारतात विलिनीकरण ही जशी होती, तशीच जमीन सुधारणा ही सुद्धा होती, हे लक्षात घ्यायला हवे. त्या आंदोलनात सिक्कीम राज्य काँग्रेसचे आणखी एक नेते आघाडीवर होते. त्यांचे नाव काझी लेंडूप दोर्जी खांगसारपा. लोक प्रेमाने त्यांना म्हणत, कांचा काझी. तेही लेपचा, भुतिया प्रतिष्ठित कुटुंबातले. रुमटेक मॉनेस्टरी हा सिक्कीममधील प्रतिष्ठित बौद्ध मठ. तरुण असतानाच त्याच्या प्रमुखपदी कांचा काझी यांची नियुक्ती झाली होती. पण आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना काढून टाकण्यात आले. कांचा काझी यांचे म्हणणे असे की, हे सारे राजवाड्याचे कारस्थान. तेव्हापासून त्यांच्या मनात राजाबद्दल कटू भावना होती.
त्यातून ते राजकारणात आले. तसे ते समाजकारणात होतेच. बौद्ध मठातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्या भावाच्या सहाय्याने दार्जिलिंगमध्ये यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. त्या माध्यमातून त्यांनी पश्चिम सिक्कीममध्ये अनेक शाळा सुरू केल्या होत्या. समाजसुधारणेचे काम ते करत होते. त्यांना राजकारणाची प्रेरणा दिली ती त्यांची पत्नी काझिनी एलिसा मारिया हिने. ती त्यांची गृहिणी होती, पण त्याहून अधिक सचिव होती. स्वभावाने अतिशय धूर्त. ती स्कॉटिश. तिचे आधीचे नाव एलिसा मारिया लँगफोर्ड रे. एडिनबरो विद्यापीठात तिने कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर एका फ्रेंच दैनिकासाठी पत्रकार म्हणूनही काम केले होते. तुर्कस्तानचे पंतप्रधान केमाल अतातुर्क, चीनचे चाऊ एन लाई यांच्याशी आपली मैत्री असल्याचे ती सांगत असे. असे सांगतात की, केमाल अतातुर्क यांची पाहुणी म्हणून ती काही दिवस त्यांच्या राजवाड्यातही राहिली होती. दिल्लीत फ्रेंच शिकवण्यासाठी ती आली होती. तेथे हळूहळू काँग्रेसच्या नेत्यांशी तिने संबंध वाढवले. त्यातूनच एके दिवशी तिची भेट झाली काझी लेंडुक दोर्जी यांच्याशी. सिक्कीममध्ये आल्यानंतर तिने हळूहळू तेथील सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. तेथील राजकीय वातावरण ओळखले. तिलाही आता सिक्कीमची फर्स्ट लेडी बनण्याची स्वप्ने पडू लागली. त्या दृष्टीने कांचा काझी यांच्या साथीने ती चळवळीत उतरली. लोकशाहीत बहुसंख्येला महत्त्व. सिक्कीममध्ये नेपाळींची बहुसंख्या होती. तिने नरबहादूर खाटीवाला या नेपाळींमधील उगवत्या नेत्याला मुलगा मानले. त्याला दत्तक घेतले, तेही लेपचा, भुतिया. प्रतिष्ठित कुटुंबातले. रुमटेक मॉनेस्टरी हा सिक्कीममधील प्रतिष्ठित बौद्ध मठ. तरुण असतानाच त्याच्या प्रमुखपदी कांचा काझी यांची नियुक्ती झाली होती. पण आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना काढून टाकण्यात आले. कांचा काझी यांचे म्हणणे असे की, हे सारे राजवाड्याचे कारस्थान. तेव्हापासून त्यांच्या मनात राजाबद्दल कटू भावना होती. त्यातून ते राजकारणात आले. तसे ते समाजकारणात होतेच. बौद्ध मठातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्या भावाच्या सहाय्याने दार्जिलिंगमध्ये यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. त्या माध्यमातून त्यांनी पश्चिम सिक्कीममध्ये अनेक शाळा सुरू केल्या होत्या. समाजसुधारणेचे काम ते करत होते. त्यांना राजकारणाची प्रेरणा दिली ती त्यांची पत्नी काझिनी एलिसा मारिया हिने. ती त्यांची गृहिणी होती, पण त्याहून अधिक सचिव होती. स्वभावाने अतिशय धूर्त. ती स्कॉटिश. तिचे आधीचे नाव एलिसा मारिया लँगफोर्ड रे. एडिनबरो विद्यापीठात तिने कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर एका फ्रेंच दैनिकासाठी पत्रकार म्हणूनही काम केले होते. तुर्कस्तानचे पंतप्रधान केमाल अतातुर्क, चीनचे चाऊ एन लाई यांच्याशी आपली मैत्री असल्याचे ती सांगत असे. असे सांगतात की, केमाल अतातुर्क यांची पाहुणी म्हणून ती काही दिवस त्यांच्या राजवाड्यातही राहिली होती. दिल्लीत फ्रेंच शिकवण्यासाठी ती आली होती. तेथे हळूहळू काँग्रेसच्या नेत्यांशी तिने संबंध वाढवले. त्यातूनच एके दिवशी तिची भेट झाली काझी लेंडुक दोर्जी यांच्याशी. सिक्कीममध्ये आल्यानंतर तिने हळूहळू तेथील सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. तेथील राजकीय वातावरण ओळखले. तिलाही आता सिक्कीमची फर्स्ट लेडी बनण्याची स्वप्ने पडू लागली. त्या दृष्टीने कांचा काझी यांच्या साथीने ती चळवळीत उतरली. लोकशाहीत बहुसंख्येला महत्त्व. सिक्कीममध्ये नेपाळींची बहुसंख्या होती. तिने नरबहादूर खाटीवाला या नेपाळींमधील उगवत्या नेत्याला मुलगा मानले. त्याला दत्तक घेतले, तेही लेपचा, भुतिया. प्रतिष्ठित कुटुंबातले. रुमटेक मॉनेस्टरी हा सिक्कीममधील प्रतिष्ठित बौद्ध मठ. तरुण असतानाच त्याच्या प्रमुखपदी कांचा काझी यांची नियुक्ती झाली होती. पण आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना काढून टाकण्यात आले. कांचा काझी यांचे म्हणणे असे की, हे सारे राजवाड्याचे कारस्थान. तेव्हापासून त्यांच्या मनात राजाबद्दल कटू भावना होती. त्यातून ते राजकारणात आले. तसे ते समाजकारणात होतेच. बौद्ध मठातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्या भावाच्या सहाय्याने दार्जिलिंगमध्ये यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. त्या माध्यमातून त्यांनी पश्चिम सिक्कीममध्ये अनेक शाळा सुरू केल्या होत्या. समाजसुधारणेचे काम ते करत होते. त्यांना राजकारणाची प्रेरणा दिली
ती त्यांची पत्नी काझिनी एलिसा मारिया हिने. ती त्यांची गृहिणी होती, पण त्याहून अधिक सचिव होती. स्वभावाने अतिशय धूर्त. ती स्कॉटिश. तिचे आधीचे नाव एलिसा मारिया लँगफोर्ड रे. एडिनबरो विद्यापीठात तिने कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर एका फ्रेंच दैनिकासाठी पत्रकार म्हणूनही काम केले होते. तुर्कस्तानचे पंतप्रधान केमाल अतातुर्क, चीनचे चाऊ एन लाई यांच्याशी आपली मैत्री असल्याचे ती सांगत असे. असे सांगतात की, केमाल अतातुर्क यांची पाहुणी म्हणून ती काही दिवस त्यांच्या राजवाड्यातही राहिली होती. दिल्लीत फ्रेंच शिकवण्यासाठी ती आली होती. तेथे हळूहळू काँग्रेसच्या नेत्यांशी तिने संबंध वाढवले. त्यातूनच एके दिवशी तिची भेट झाली काझी लेंडुक दोर्जी यांच्याशी. सिक्कीममध्ये आल्यानंतर तिने हळूहळू तेथील सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. तेथील राजकीय वातावरण ओळखले. तिलाही आता सिक्कीमची फर्स्ट लेडी बनण्याची स्वप्ने पडू लागली. त्या दृष्टीने कांचा काझी यांच्या साथीने ती चळवळीत उतरली. लोकशाहीत बहुसंख्येला महत्त्व. सिक्कीममध्ये नेपाळींची बहुसंख्या होती. तिने नरबहादूर खाटीवाला या नेपाळींमधील उगवत्या नेत्याला मुलगा मानले. त्याला दत्तक घेतले. सिक्कीममध्ये राजेशाही विरोधात जनआंदोलने सुरू होती. भारतीय राज्यकर्त्यांचा अगदी नेहरूंपासून त्याला पाठिंबाच होता. आता इंदिरा सरकारतर्फे सक्रिय पाठिंबा देण्यात येत होता. चळवळीला पैसे पुरवण्यात येत होते. दोर्जी यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे त्याची कबुली दिली आहे की, वर्षातून 2-3 वेळा आयबीचे लोक मला भेटायला येत असत. तेजपाल सेन सिंग नावाचे आयबी एजंट मला पैसे आणून देत असत. सिक्कीममधील या लढ्याला आणखी एक पदर होता. तो वैयक्तिक महत्त्वाकांक्षांच्या संघर्षांचा. महाराणी आणि काझिनी या 2 अमेरिकी आणि स्कॉटिश महिलांमधला तो संघर्ष होता. एकमेकींच्या कट्टर वैरी बनल्या होत्या त्या. आणि त्यांच्या त्या संघर्षाला तिसरा कोण होता तो म्हणजे इंदिरा गांधी. 4 एप्रिल 1965 रोजी पाल्डन थोंडुप यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळी इंदिरा गांधी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. भारताच्या प्रतिनिधी म्हणून त्या सोहळ्याला उपस्थित राहिल्या होत्या. तेथे आलेली परदेशी मुत्सद्यांची मांदियाळी त्यांनी पाहिली होती. तेथील स्वतंत्र देशभावनेला खतपाणी घालत असलेली प्रतीके त्यांनी पाहिली होती. चोग्याल यांचा खोडसाळपणाही त्यांच्या लक्षात येत होता. भारत चीनमधील तणावात भर घालण्याची कारस्थाने त्यांनी चालवली होती. 1965च्या भारत-पाक युद्धाचा तो काळ होता. सिक्कीम आणि तिबेट यांची सीमा अगदी खेटून पहाई भाग तो. दोन्ही बाजूंचे मेंढपाळ तेथे आपल्या मेंढ्या आणि याक चारायला नेत. कधी कधी चुकून एकमेकांच्या हद्दीत ते घुसत. वर्षानुवर्षे हे चालत आलेले. पण 62च्या युद्धानंतर परिस्थिती बदलली. आता एखादा तिबेटी मेंढपाळ आपल्या हद्दीत आला की, त्याला त्याच्या मेंढ्यांसह पकडले जाई. जवळच्या चेकपोस्टवर नेले जाई. चौकशी करून मग त्याला पुन्हा तिबेटच्या हद्दीत पाठवले जाई. त्या वर्षी अशीच एक घटना घडली. 3 तिबेटी महिला त्यांच्या 20 ते 25 मेंढ्यांसह उत्तर सिक्कीममध्ये 2 किलोमीटर आत आल्या. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना पुन्हा तिबेटमध्ये सोडून देण्यासाठी सिक्कीम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पण त्या पोलिसांनी त्यांना सोडले नाही. उलट त्यांना गंगटोकला नेण्यात आले. हे समजताच चीनने भारताला इशारा दिला. त्या महिलांना त्यांच्या मेंढ्यासह न सोडल्यास योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार चीन राखून ठेवत आहे. तेव्हा पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री. त्यांनी राजकीय घडामोडींविषयक समितीची बैठक बोलावली. त्यात चर्चा झाली की, या घटनेचा फायदा घेऊन भारत-पाक संघर्षात हस्तक्षेप करण्याची संधी चीन शोधत असेल, तर तसे होऊ द्यायचे नाही. त्या मेंढपाळ महिलांना सोडून द्यायचे. त्याची व्यवस्था आयबीकडे सोपवण्यात आली. तेव्हा ए.के. दवे हे इंडो-तिबेटियन बॉर्डर इंटेलिजन्सचे सहसंचालक होते. त्यांनी आयबीचे सिक्कीममधील अधिकारी टी.व्ही. राजेश्वर यांना फोनवरून त्याची माहिती दिली. भारतीय राजकीय अधिकाऱ्यांनी सिक्कीमच्या प्रशासनाशी संपर्क साधावा एवढा वेळ आता आपल्याकडे नाही. तेव्हा तुम्हीच जाऊन त्या महिलांना सोडण्याची व्यवस्था करा, असे दवे यांनी राजेश्वर यांना सांगितले.
राजेश्वर यांनी सिक्कीमचे पोलीस महानिरीक्षक बजरंग लाल यांच्याशी संपर्क साधला. लाल पूर्वी आयबीमध्ये होते. त्यांनी तातडीने आदेश दिला आणि त्या तिबेटी महिलांना सोडून देण्यात आले. दुसऱ्या दिवशी हे समजल्यावर राजेसाहेब अतिशय संतापले. कारण त्यांच्या आदेशावरूनच त्या तिबेटी महिलांना अटक करण्यात आली होती. या अटकेचे काय परिणाम होऊ शकतात, याचा त्यांना चांगलाच अंदाज होता. झालेही तसेच होते. भारत पाक युद्ध सुरू असल्याची संधी साधून चीनने भारताची कुरापत काढण्याची ही संधी साधली होती. 17 सप्टेंबरला त्यांनी भारताला निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर भारताने त्या तिबेटी महिलांची सुटका केली. पण चीनचे म्हणणे होते की तिबेटच्या बाजूने सीमेवर भारताने केलेले संरक्षक बांधकामही हटवावे. वस्तुत तसे काही बांधकाम नव्हतेच तेथे. भारताने ही वस्तुस्थिती लक्षात आणून देत चीनचा इशारा धुडकावून लावला. त्यावर मग चीनने ते बांधकाम हटवण्याची मुदत 3 दिवसांनी वाढवली आणि अखेर सप्टेंबर 21 रोजी सिक्कीममध्ये नाथुला जवळ चीनी आणि भारतीय सैन्यात चकमक झाली. यात विशेष असे की भारत पाकिस्तानात 22 सप्टेंबरला युद्धबंदी झाल्यानंतर 2च दिवसांत चीनने माघार घेतली. चीनचा हा भारतावर दबाव आणण्याचा खेळ होता. त्याला चोग्याल यांनी हातभार लावला होता. होप कुक ही सुद्धा सिक्कीममध्ये भारतविरोधी वातावरण तयार करण्याची कारस्थाने रचत होती. दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग यांवर सिक्कीमचाच हक्क आहे, तेव्हा तो भाग सिक्कीममध्ये विलीन करण्यात यावा, अशी मागणी ती लेख लिहून करत होती. युथ स्टडी फोरम नावाचा बुद्धिजीवींचा एक गट स्थापन करून त्याद्वारे सिक्कीमी अस्मितेला फुंकर घालण्यात येत होती. लोकांना भडकावण्यासाठी इतिहास आणि भाषा या 2 शस्त्रांचा वापर नेहमीच केला जातो. होप कुक ही सिक्कीमच्या शालेय पाठ्यपुस्तक मंडळाची कार्याध्यक्ष होती. तिने पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन करून सिक्कीमी विद्यार्थ्यांच्या मनात भारताबद्दल विष कालवण्याचे काम चालवले होते. लेपचा बोलीभाषेला राजभाषेचा दर्जा तिने दिला होता. त्यातून सिक्कीमची भाषिकच नव्हे तर धार्मिक विभागणी होण्याचे संकट निर्माण झाले होते. तिच्या प्रोत्साहनाने राष्ट्रीय सणांच्या दिवशी सिक्कीममध्ये भारतविरोधी निदर्शने आयोजित केली जात होती. सिक्कीमला भारतापासून फोडण्याचा डाव मांडला जात होता. त्यामागे अमेरिकी प्रभाव स्पष्ट दिसत होता. भारतीय गुप्तचरांच्या नजरेतून ते लपून राहिलेले नव्हते. एकीकडे सिक्कीममध्ये राजेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे चीनकडून आगळीकी सुरू होत्या. 1965च्या सप्टेंबरमध्ये उत्तर सिक्कीममध्ये भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात चकमक झाली होती. 1967च्या सप्टेंबरमध्येही चीनने सीमेवर तोफा डागल्या होत्या. सिक्कीममध्ये घुसखोरी केली होती. यावेळी चीनने चोग्याल हे दिल्ली भेटीवर गेल्याचा मुहूर्त साधला होता. अर्थात चीनच्या त्या कारवायांना भारतीय जवानांनी कडवे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर 1 ऑक्टोबरला चीनने पुन्हा नाथुला पासून 3 मैल अंतरावरील छोला येथे तोफांचा मारा केला. संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही हल्ल्यांत भारताचे 88 जवान शहीद झाले, तर 163 जखमी झाले. चीनची हानी मोठी होती. त्यांचे 300 सैनिक ठार झाले आणि नाथुला मध्ये 450, तर छोलाच्या चकमकीत 40 सैनिक जखमी झाले. यानंतर भारताने चीनला निर्वाणीचा इशारा दिला. आता सिक्कीम सीमेवरील गडबड थांबवली नाही, तर भारत त्याचा पुरेपूर प्रतिकार करील, असे सांगितल्यानंतर चीनच्या कारवाया थांबल्या. पण चीनचा भरवसा देता येत नव्हता. सिक्कीमचा प्रश्न कायमचा निकालात काढण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. पण तेव्हा इंदिरा गांधी यांचे सर्व लक्ष बांगलादेश मुक्तियुद्धात गुंतले होते. 1971 मध्ये भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे केले. आता मिशन सिक्कीम हाती घेण्याची वेळ आली होती.